ओव्हरच्या मॅच मध्ये आता कोण बाजी मारणार हे आपल्याला दिसेल. गणेश रसाळ ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, ॲज अ अंपायर म्हणून, ॲज अ स्कोरर म्हणून आणि ॲज अ प्लेअर म्हणून मात्र त्याचा संघ हरला. शरमनाक हार झाली. 10 रनांचा संघ ऑल आउट झाला. तो ब्रदर्स 11. भावेश सकपाळ त्या टीम मध्ये होते. 3 रनांची खेळी त्या 10 धावसंख्येमध्ये एकट्या भावेश सकपाळची होती. पूर्ण स्पर्धेमध्ये भावेशने 3 धावा केल्या. ती मॅच त्याच्यासाठी फार महत्वाची. मॅच सुरू. पहिला बॉल, पहिलाच बॉल पाठवलाय मिड विकेटला. ओमकारच्या बॅट मधून आलाय षटकार. ऑन साइड लेग साइडला ठोकलाय. निखिल सकपालला षटकार. घ्यायला भाग पाडलं. 11 मधल्या 6 तर एकत्र आले. का बॅटिंग करतो ओमकार. मंगेश खेडेकर जर ओमकारने परत एकदा 50 ठोकली तर मंगेश खेडेकर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज, 5000 रुपयाचा कॅश प्राइज मंगेश खेडेकर या संघ मालकांकडून. 7 स्टारचा हा सुपरस्टार खेळाडू या स्पर्धेचा आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024 चा एक नवीन सितारा टेंभरे गावाचा ओमकार आणि त्याच्या साथीला टेंभरे गावाचाच प्रथमेश जाधव. प्रथमेशला आता टेन्शन नाही. टीम मध्ये एक चांगला बॅटर त्यांना मिळालाय. ओपन टुर्नामेंट मध्ये टेंभरे हा चांगला संघ नवीन येणाऱ्या सीझन मध्ये नक्कीच दिसेल. 10 तारखेला धोत्रेच्या टुर्नामेंट मध्ये टेंभरे संघ खेळताना दिसेल. ओमकार खतरनाक खतरनाक शो. 3 बॉल 3 लगातार षटकार. श्रवण 11 शिंगणोळ या संघाचा आयकॉन प्लेअर निखिल सकपाल वरती ठोकले 3 बॉल मध्ये षटकार 3. जवळ बसलेल्या कानाचा पडदा फाटेल. एकदाच पडदा निघतो याची नोंद घ्या. 3 बॉल 3 षटकार. आवाज आहे 7 स्टारचा. निखिल सकपाल थांबलाय. निखिल चौथ्या बॉल साठी. गोपाळ सावंत यांची धावपळ नक्की जाऊ कुठे. इतक्या धावा आल्या. 3 बॉल 3 षटकार. निखिलला कमबॅक करावा लागेल. ओमकारला थांबवणं गरजेचं आहे. त्याचा बॅटचा फ्लो ओळखणं गरजेचं आहे. बॅटची कडा मागे खेळाडू आहे. बॉल अडवलाय. कुठलीही धाव नाही. प्रथमेशने थांबवलं. 4 बॉल धावा आहेत 18. ओमकारची बॅटिंग मध्ये अशी आहे. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी अशी बॅटिंग आहे. आला तर षटकार नाही तर डॉट बॉल. सिंगल डबल फोकस करणं ओमकारला जमत नाही. फक्त षटकार चौकार नाही तर डॉट बॉल. आणि निखिलने कमबॅक केलाय. डॉट बॉल काढलाय. 4 बॉल धावा आहेत 18. निखिल सकपालचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूचा मारा केला निखिलने. खरं तर ओमकारला थांबवणं म्हणजे 7 स्टार संघाची धावसंख्या काही प्रमाणात का होईना कमी करण्यासारखी आहे. कारण आज फुल टच मध्ये येतो ओमकार. प्रथमेश आणि मंगेश खेडेकर देखील जेवढ्या फॉर्म मध्ये नाही तेवढ्या फॉर्म मध्ये येतो ओमकार. पुन्हा एकदा हुक केलाय आणि पाठवला चेंडू सीमारेखा पार. बाउंड्री लाईनचा वेध चेंडूने घेतला आणि चौकार.
कॅमेरामॅनच्या स्टँडला जी काठी पकडून एक प्रेक्षक थांबलाय, काठी सोडा. जर काठी तुटली तर कॅमेरामॅन खाली येईल. धावा संख्या 23. 5 चेंडू आणि 23 धावा. शेवटचा बॉल निखिलचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, सुपर सिक्सर आलाय ओमकारचा. ठोकले षटकार 4 आणि एक वाईट. अशा 29 धावा पहिल्या षटकामध्ये. डीजे निखिल बॉलर आलाय. निखिल भालिवडे. श्रवण 11 शिंगडोळ संघाचा निखिल आला. निखिल भालिवडे. आणि खर तर लक्ष आता प्रथमेश जाधव देखील 4 झाला असेल ओमकारची बॅटिंग बघून. दुसऱ्या बाजूने तुफानी आला. प्रथमेश जाधव देखील करेल काय बघायचं. समोर आला बॉलिंग अटॅक वरती निखिल भालिवडे आणि त्याच्या विरोधात येतो प्रथमेश जाधव उर्फ सोन्या. फुल टॉस वरती ठोकलाय तो प्रथमेश जाधवने. एका टप्प्याने चौकार. चेंडू इथून चौकाराच्या दिशेने पाठवलाय. दुसरा बॉल भरपूर उंच हवेत चाललाय. खेळाडू आहेत डाऊन दी बॉल. निखिल सकपाळ होता त्या ठिकाणी आणि निखिल सकपाळने कॅच कॅरी केली. मोठा धक्का आहे प्रथमेश जाधव इथून. डीजे प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. बिमर चेंडू साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता आणि पंचांना सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी रिव्ह्यू घेता येईल याची नोंद घ्या. बिमर साठी तुम्हाला एक रिव्ह्यू आहे आणि नवीन बॅटर उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. शरद. चेंडू इथून विकेट किपरने सोडलाय. मागे चाललाय चेंडू. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इथून 100% मिळतील. 2 धावा 22च्या स्वरूपात इथे मिळत आहेत टीम 7 स्टारला. पंचांचा निर्णय येतो 22च्या स्वरूपातल्या 2 धावा. पुढे टाकला होता चेंडू गोलंदाज निखिल भालिवडेने. धावा संख्या 2 धावांनी वाढली. टोटल 35 पर्यंत पोहोचल्या धावा.
3 बॉल आणि 35 धावा. फटका चांगला आहे पण कॅचची संधी देखील आहे. खेळाडू स्वतः गोलंदाज अंदाज चुकला आणि तिथे फक्त एकच धाव. अंदाज थोडा चुकीचा ठरला. स्वतः गोलंदाज मागच्या बाजूने धावत गेला. 1 रन आणि 36 धावा. 1 ओव्हर 4 बॉल संपलेत आणि 36 धावा झाल्यात. किती मोठी धावसंख्या उभारेल तो 7 स्टार हा संघ. 7 संघ मालक आहेत या संघाचे आणि जवळपास 700 पब्लिक त्यांच्या मागे. त्यामुळे पोंगा वाजतोय, जल्लोष होतोय कारण टीम तेवढ्याच फॉर्म मध्ये. पण आताचं जग असं आहे ना की वातावरण गरम झालं की ठिणगी पडली की होळी व्हायला वेळ नाही लागत. गोलंदाज तयार. फुल टॉस ओमकारचा तडाखा स्टेज वरती टोकलाय षटकार. दमदार बॅटिंग ओमकार भोईरची. थँक्यू डीजे. धावसंख्या 42 अंकावर. 5 चेंडू संपलेत आणि 42 धावा. शेवटचा बॉल. व्हॉट अ शॉट. समोरच्या दिशेने खोलून खेळलाय षटकार. 48 धावा 2 ओव्हर मध्ये 48 झाल्यात आणि एकट्या ओमकार भोईरची धावसंख्या वैयक्तिक 40 धावा. 40 धावा एकट्या ओमकार भोईरच्या आहेत. ओमकार भोईर काय बॅटिंग करतो ओमकार भोईर. ऑक्शन मध्ये अवघ्या 300 पॉइंटला ओमकारला टीम मध्ये घेतलं. प्रथमेश जाधवने आपल्या खेळाडूवरती विश्वास दाखवला आणि ओमकार भोईर हा मात्र या स्पर्धेमध्ये गाजला आणि त्याने देखील स्पर्धा गाजवली. असा दमदार परफॉर्मन्स. आणि जर ही 50 ठोकतोय तर मंगेश खेडकर यांच्याकडून 5000 आणि मॅन ऑफ द सिरीज मध्ये देखील तो कदाचित वैभव रसालला टप देताना दिसेल. ऋषिकेश भालिवडे हाही खेळाडू दमदार बॅटिंग त्याने केली आहे. आता बघायचं की ओमकारला थांबवेल कोणता बॉलर. बॉलिंग साठी आला 3ऱ्या ओव्हर मध्ये ऋषिकेशची ओव्हर. श्रवण 11 शिंगडोळ. पहिलाच बॉल. कॅच होईल का. पकडली आहे कॅच. निखिल होता त्या ठिकाणी. 2 कॅच पकडले निखिल सकपालने. आणि आता मैदानाचा 7 स्टारचा मंगेश खेडेकर करत रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात नाव गाजते या चषकाचे. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात नाव गाजते या चषकाचे. जय हनुमान चषक ठेवलाय गावात. जय हनुमान चषक ठेवलाय. थँक्यू डीजे. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या भव्य दिव्य आयोजनाने उभी राहिलेली ही स्पर्धा. 3 बॉल 3 विकेट गेला तर पंकज कदम यांच्याकडून 500 आणि मंगेश खेडेकरचा फटका समोर लॉंग ऑफ मध्ये. बॉल अडवला निखिल सकपालने. काय दमदार फिल्डिंग आहे निखिलची. प्रत्येक बॉल वरती आपल्या संघासाठी तो एफर्ट्स लावतोय आणि निखिल सकपालच्या या फिल्डिंगने 3 धावा वाचल्या. 2 कॅच त्याने पकडल्या आणि एका रनने धावसंख्या धावा फलकावरती पोहोचली 49. ऋषिकेश बॉलिंग साठी आला. धावसंख्या थांबली पण आता ओमकार भोईरची दुसरी 50. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या 50 कडे पाऊल टाकतोय तो ओमकार भोईर. टेंबरे गावाचा हा खेळाडू सध्या ऑन स्ट्राईक आहे. बाटची कडा आणि विकेट. इथून आउट. ओमकार भोईरचा खेळ इथून संपलाय. 40 धावा करून तो इथे आउट झालाय. पंकज कदम
याच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 विकेट आणखी 2 मिळवल्या तर पंकज मला असं वाटलं एका विकेट साठी लावताय पण विकेट हॅट्रिक साठी 500. आणि आता लढाई उरलेले चेंडू शिल्लक आहे ते 9. 49 झालं. 9 बॉल मध्ये किमान 21 तरी धावा जमवाव्या लागतील म्हणजे 70 धावा मोठं टार्गेट होईल 4 ओव्हर मध्ये. नवीन बॅटर उतरलाय तो मात्र मंगेश. समोर बॉलिंग करतो ऋषिकेश. नितीन इथे आउट. अरुण इथे आउट झाला. आता विकेट हॅट्रिक वरती आलाय ऋषिकेश आणि पंकज कदम कडून 500 रुपयाचा हॅट्रिक साठी कॅश प्राइज. डीजे बजाव. थांबले आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज ऋषिकेशला. श्रवण 11 शिंगडोळ ऋषिकेश बाळेवडे यांचा संघ सध्या कमबॅक करतोय आणि ऋषिकेश विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. समोर फलंदाज उतरलाय. विकेट हॅट्रिकचा बॉल. विकेट हॅट्रिक मिस केला चेंडू. फलंदाजाने स्टंप देखील मिस झाले. डॉट बॉल आला आणि ओव्हर इथून फक्त आणि फक्त एक धाव दिली ती ऋषिकेशने. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. डीजे आता वाजला पाहिजे. डीजे वाजवा. नाचू द्या, नाचू द्या. शेवटचा बॉल. षटक संपलं. 3 ओव्हर 49 धावा. श्रवण 11 एक धाव फक्त दिली. श्रवण 11 शिंगडोलच्या ऋषिकेशने. आणि आता लास्ट ओव्हर होऊन जातं डीजे गाणं. गोलंदाजीसाठी जयेश सावंत. खर तर जयेश सावंत साठी देखील कॅश प्राइज आहे. ऋषिकेशने भारी बॉलिंग केली. एक धाव फक्त दिली. तुफानी हल्ल्याला थांबवलं. ओमकार भोईरची विकेट त्याने कमावली. आता खर तर जयेशच्या विरोधात मंगेश खेडेकर. धावसंख्या 49. विकेट कमावली तर 522 सकपालचे आणि मंगेश खेडेकरने ठोकलाय 6. सिक्सर आलाय मंगेश खेडेकरचा. जयेश सावंत जर विकेट कमावते मंगेश खेडेकरची तर 22 सकपाळ याच्याकडून 500 रुपये आणि धावसंख्या 50 पार. एकदा टाळ होऊन जातं 7 स्टार. 55 रन्स टीमची टोटल. अजून 5 बॉल इथून बाकी आहे. प्रथमेश जाधव म्हणतो मंगेश आणखी 5 चेंडू मध्ये 5 पाहिजेत म्हणजे रेकॉर्ड तुमचा आणखीन एक होईल. पहिला रेकॉर्ड 7 स्टारचा पहिला रेकॉर्ड झाला तो प्रतीकने कमावलेला 6 बॉल मध्ये 6 विकेट. दुसरा रेकॉर्ड झाला ओमकार भोईरची 50 आणि आता तिसरा रेकॉर्ड मंगेश खेडेकर करेल काय बघायचं आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार. पण त्याची विकेट जर जयेश सावंतने काढली तर भावेश सकपाळ कडून त्या विकेट साठी 500 रुपये असतील. 55 धावा. एक ठोकलाय. जयेश सावंत मार्गस्थ झालाय. दुसरा मंगेश खेडेकरच्या बॅट मधून दुसरा सिक्सर. कडक शॉट.
थँक्यू डीजे. 2 बॉल 2 षटकार. जयेश सावंतचा एक गोल्डन बॉल पाहिजे आणि मंगेश खेडेकर 2 मध्ये 2 ठोकलेत. 61 धावा झाल्यात. गणेश रसालकर तर धावा स्कोर कार्ड वरती लिहून लिहून दमलेत, इतक्या धावा झाल्यात. भरपूर धावा आज ठोकल्यात 7 स्टारने. पंच केला आणि कॅच ड्रॉप. सोपी कॅच ड्रॉप झाली. 1 रन. 62 धावा झाल्यात. 6 मध्ये 6 तर येणार नाहीत. हरीने कॅच ड्रॉप केली. हरी जर हरला तर घरी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इथून ही मॅच जिंकायचे श्रवण 11 शिंगडोळला. 3 बॉल 62 धावा. समोर आलाय तो स्ट्रायकर इनला रोशन. 3 बॉल 62. इथे फक्त एकच धाव घेतली जाणार. 63 झालेत. आता मंगेश खेडेकर 2 बॉल शेवटचे. जयेश सावंत विकेट कमावेल मंगेश खेडेकरचे, हा भावेश सकपाळला विश्वास आहे. 2 बॉल बाकी आहे. धावा संख्या 63. रडार मध्ये चेंडू आणि लॉंग ऑफच्या डोक्यावर मंगेश खेडेकरचा षटकार. डीजे. एकोणसत्तर धावा आणि लास्ट बॉल जयेश सावंतचा मंगेश खेडेकर साठी. लास्ट बॉल. हरी आलाय बॉलच्या खाली, पकडली हरीने. 69 धावा केल्यात 7 स्टारने. 70 धावांचा टार्गेट इथून देण्यात आलंय. ते मात्र श्रवण 11 शिंगडोलला. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या आयोजन कमिटीचे मॅनेजर संकेत सावंत यांचं कौतुक आहे. कारण त्यांचा एक वाक्य जे आज दिवसभर मॅनेजमेंटला भारी पडलं ते म्हणजे स्पीडअप करा. आणि तिथून आपल्या मॅचेस आता कव्हर झाल्यात 8. 3 मॅच आहेत. संकेत दादा 4 वाजले 5:30 पर्यंत कार्यक्रम फिनिश. अंधार होणार नाही. बक्षीस समारंभ उजेडात होईल. डीके कडव सरांना बदलापूरला जायचं आणि त्यातही त्यांचे नातेवाईक एवढे आहेत की मामा सासऱ्याने त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिलंय. नीलमोहर रिसॉर्टला. ते बदलापूरच्या आहेत, मग नीलमोहर रिसॉर्टला सासऱ्याने त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. आणखी काय पाहिजे. आणि अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह इव्हेंट यांचे देखील बरेचसे नातेवाईक इथे आहेत. त्यांनाही संध्याकाळ झाली तरी हरकत नाही. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. मंगेश खेडेकर यांनी काय टीमला काय नक्की जेवण दिलं माहिती नाही. आणखीनच ताकद त्यांची वाढली. एकूण धावसंख्या पाहिजे 70. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्येमध्ये आणखीन एक नाव येते, ऋषिकेश भालिवडे. ऋषिकेशच्या नावावरती देखील 100 पार धावा आहेत. ऋषिकेशच्या नावावरती देखील 100 पार धावसंख्या आहे. आणि निखिल सकपाल याने ज्या 29 खर्च केला त्या त्याला वसूल करायच्यात. आदरणीय नारायणजी भालिवडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतो नारायणजी भालिवडे साहेब आपण आसनस्थ व्हावं. आणि 70 धावा 17 ची सरासरी आहे. चला चेंडू द्या, चेकिंग साठी चेंडू द्या. आणि यानंतर तिसरी सुपर 6 ची मॅच होईल. स्वर्गीय मंगेश रसाळ 11 विपक्ष श्री गणेश 11. चला टॉस साठी या दोन्ही संघ. स्वर्गीय मंगेश रसाळ 11 आणि त्याचबरोबर श्री गणेश 11 दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. चला नाणेफेकीसाठी दोन्ही टीमने या. 70 धावा आणि त्या 70 धावांचा पाठलाग इथून केला जाईल. ऋषिकेश भालिवडे आणि त्याच्या साथीला निखिल सकपाल हे 2 सलामीचे फलंदाज उतरतात. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. श्री गणेश आणि त्याचबरोबर स्वर्गीय मंगेश 11. 2 संघ जे टॉप 3 मध्ये पोहोचलेत. 1 पोहोचलाय.
चला कॅप्टन टॉस साठी नाही तर तुमचा सामना 3 ओव्हरचा राहील. आयोजकांच्या वतीने सूचना आहे, जर टॉस साठी येत नसेल तर 3 ओव्हरची मॅच राहील. वैभव याची नोंद घ्या. चला टॉस साठी या स्वर्गीय मंगेश 11 टीमच्या कॅप्टन. टॉस साठी या वैभव प्लीज. श्री गणेश 11 चा कॅप्टन इथे पोहोचलाय. हर्षित आलाय. हर्षितने काल सुपर ओव्हर मध्ये 3 षटकार खेळले आणि त्यामुळेच खरं तर भूषण शेठ यांनी चौकार खेचला हे खरं आहे. हर्षितने 3 षटकार खेळले सुपर ओव्हर मध्ये आणि संघाला चांगली धावा संख्या त्याने उचलून दिली. चला स्वर्गीय मंगेश 11 संघ कदाचित या संघाला आयोजकांच्या वतीने पेनल्टी देण्यात येईल. त्यामुळे आता येणाऱ्या 5 मिनिटाच्या आत जर 1 ओव्हर समाप्तीच्या आत कॅप्टन आला नाही तर पेनल्टी असेल. संकेत सावंत दादांकडून ती घोषणा आहे. कडक सूचना आहेत कारण आयोजन भारी आहे, स्पर्धा भारी आहे आणि आपल्या मॅचेस वेळेवरती झाल्या तर संध्याकाळी तुम्हाला पार्टीसाठी जास्त वेळ मिळेल. त्या कारणास्तव आपल्या स्पर्धा 5:30 ला मॅचेस कंप्लीट होतील. 6 वाजेपर्यंत अर्ध्या तासात बक्षीस समारंभ होईल आणि 6 वाजता तुम्ही तुमच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी जाऊ शकता. सो वैभव रसाल देखील उपस्थित होत आहे. टीम प्रथमेश जाधव वरती पहिल्या षटकाची जबाबदारी देते. समोर ऋषिकेश भालिवडे. पहिलाच बॉल ऋषिकेश भालिवडेसाठी. डॉट बॉल ने सुरुवात झाली. 70 धावा म्हणजे 17-17 ओव्हर मध्ये 3 षटकार ही स्ट्रॅटेजी आहे बॅटिंग करणाऱ्या श्रवण 11 शिंगडोल साठी. 3 षटकार पाहिजेतच. 17ची सरासरी आहे आणि ताकद आहे ऋषिकेश भालिवडे मध्ये. त्याच्या नावावरती 100 पार 100च्या वर धावा आहेत या फलंदाजाच्या नावावर. तो स्ट्राईक वरती आहे आणि प्रथमेश जाधवचा हा चेंडू लगातार 2 डॉट बॉलची फेक. 100 धावा करणाऱ्या फलंदाजाला मेन मॅच मध्ये थांबवतोय तो प्रथमेश जाधव उर्फ सोन्या. 70 धावा समोर ठेवून इथून बॅटिंग करायचे ऋषिकेश आणि निखिल सकपाळला. तिसरा बॉल हवेत आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. पहिलाच फटका आणि त्यावरती आलाय झटका. 3 बॉल आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर हरी आपण उतरा. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात नाव गाजते या जसे कसे. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात नाव गाजते या जसे कसे. जय हनुमान चषक ठेवलायो पिंगळ्या रे गावात. जय हनुमान चषक ठेवलायो पिंगळ्या रे गावात. थँक्यू. सुपर 6 च्या तिसऱ्या सामन्याचा टॉस आपण करतोय. संकेत सावंत दादाच्या हस्ते. वैभव रसाल आणि हर्षित आले. कॉल इथून असेल श्री गणेश 11 चा. 11 ने वैभवने फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि भूषण शेठ रसाळ यांच्या संघाची बॅटिंग असेल. एक विकेट फुलटॉस आरीचा फटका इथून मिसफील्ड झाली. मागे चाललाय चेंडू. बॉल सुटलाय. पुन्हा एकदा पकडेल तोपर्यंत 2 धावा. 70 धावा आहेत म्हणजे लोड भरपूर आहे. गणेश शेठ मसे आज दमले नाहीये साहेब. सकाळपासून आलेत. दुपारी जेवून आलेत. आत्ता जेवण करून आले. सकाळी आलेत 9 वाजता जिथून मॅच सुरू झाली. खरं तर आनंद त्यांच्याही चेहऱ्यावरती आहे. तेही बघतात की भूषण शेठ रसाळ यांची मॅच कधी येईल. आता लगेच मॅच आहे भूषण शेठ रसाळ यांची आणि संघ मालक म्हणून गणेश शेठ मसे. आणि इथून शॉट भारी आहे. हरीच्या बॅट मधून आंब्याच्या वरून काढला हा षटकार. लॉंगेस्ट षटकार आहे त्या झोन मध्ये. हरीचा हा षटकार डीजे.
5 चेंडू आणि 7 धावा. लास्ट बॉल होता. 8 धावा झाल्या. एक षटक संपला. 8 3 ओव्हर आणि आता 62 धावांची गरज आहे. 3 ओव्हर 62 धावा. खरं इतकं मोठं टार्गेट चेस करण्यासाठी निखिल सकपालला किमान एखाद्या ओव्हर मध्ये 4 षटकार दाखवावे लागतील आणि यानंतर लढाई आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला वैभव रसाळ ज्याने 50 ठोकलेले, तर दुसऱ्या बाजूला ज्याने मेडन ओव्हर टाकली तो निखिल बांगर. अशी लढत होईल. एका बाजूला भूषण शेठ रसाळ यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भरत रसाळ यांचा संघ. एकाच गावाचे 2 पॅकर आणि तिसरा पॅकर निलेश रसाल सध्या टॉप 3 मध्ये पोहोचलाय. बघा माहितीसाठी सांगतोय, रक्कम मला माहिती नाही, पण टॉप 3 मध्ये जाणाऱ्या संघांना बक्षिसाची रक्कम असणार आहे. म्हणजे हा सामना जो संघ जिंकेल, हारणाऱ्या संघाला ट्रॉफी मिळेल, जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी आणि बक्षीस दोन्ही गोष्टी मिळतील. त्यामुळे संध्याकाळच्या मेजवानीसाठी जो फंड पाहिजे ना, तो पाहिजे असेल तर ही मॅच जिंकायची. कारण इथे हरला तर ट्रॉफी मिळेल, ती पण डायमंड वाली ट्रॉफी आहे, पण जिंकलात तर रक्कम पण. फटका चांगला आहे निखिलचा आणि लॉंग ऑन मध्ये पकडले कॅच प्रथमेश जाधवने. शून्यावरती बाद झाला निखिल. मोठी विकेट आली याही वेळेस. आता 17 बॉल आणि 62 डीजे. घाडगे, महाराष्ट्र पोलीस सुभाष घाडगे मैदानाच्या आत. आणि सुभाष घाडगे इथून मॅचला जरी सामना दूर आहे तरी जवळ तरी आणतील काय बघायचंय. रफ टफ बॅटिंग झाली आज. एकमेव पलटवार झाला चेस करताना नितेश घुडेची बॅटिंग. 79 चेस करताना त्याने 53 धावांची 50 करणारी इनिंग खेळली. ती मॅच भारी होती सुभाष घाडगेंच्या बॅटमधून. तिथे बघा खेळाडू पूर्णपणे खाली बसले होते दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा. आता 7 स्टारचे 7ही संघ मालक बिंदास्त आहेत. त्यांना माहिती की आता धाव संख्या भरपूर आहे, पण त्याचा पाठलाग जर इथून झाला असता, सुरुवात चांगली झाली असती, तर 7 स्टारला देखील घामाघूम करता आलं असतं. धावसंख्या 4. 10 झाल्यात. चांगली बॉलिंग करतो प्रतीक. या गोलंदाजाने आज कमाल केली. जांभूळवाडीचा हा खेळाडू आहे. कदाचित पुढच्या लीग मध्ये त्याला चांगला पैसा मिळेल. प्रतीकला आपल्याकडे ऑप्शनला पैसा ठेवायला पाहिजे. पॉइंट पेक्षा पैसा पाहिजे. म्हणजे संघ मालकांना आपल्या व्यवसायामधला अर्धा खर्च एका लीग वरतीच करावा लागेल. गोलंदाज तयार. प्रतीक समोर येतो. स्टेप आउट केलाय. बॅटची कडा आणि इथून हरी देखील बाद. प्रतीकच्या नावावरती आणखीन एक विकेट. मग आता मात्र पूर्णपणे सामना 7 स्टारच्या बाजूने झुकलाय. धावाच येत नाहीयेत. आता विकेटही आउट झाल्या टॉप ऑर्डरच्या. अवघ्या 10 धावा आहेत. 10 धावा आहेत. अजूनही 60 धावा पाहिजेत 14 बॉल मध्ये. 14 चेंडू 60 धावा. सुभाष घाडगे आणि त्याच्या साथीला नवीन बॅट्समन उतरलाय निखिल भालिवडे. 5वा बॉल प्रतीकचा.
निखिल बालुड्याचा फटका, चेंडू इथून अडवलाय, थांबलाय सुभाष गाडगे. डॉट बॉल. अवघ्या 3 धावा दिला त्या प्रतीकने. जांभूलवाडीचा हा खेळाडू खर तर त्याची कामगिरी जवळपास भरपूर विकेट आहे त्याच्या. 6 बॉल मध्ये 6 विकेट घेणारा या स्पर्धेचा एकमेव बॉलर जांभूलवाडीचा प्रतीक. त्याचा शेवटचा बॉल. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 2 ओव्हर आणि आता गरज आहे 60 धावसंख्येची. 2 ओव्हर आणि 60 धावांची गरज आहे. विशेष लक्षणीय खेळी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. वैभव रसालची 50, त्यानंतर ओमकार भोईर टेंबरेचा खेळाडू त्याने देखील 50 ठोकली. नितेश घुडे याने देखील 50 ठोकली. आणि गोलंदाजीमध्ये 3 मेडन ओव्हर आपण पाहिल्या. पहिली मेडन ओव्हर होती निखिल बांगरची, त्यानंतर मेडन ओव्हर होती आकाश रसालची, आणि आज प्रतीकने देखील 6 बॉल मध्ये 6 विकेट. म्हणजे त्याची मेडन ओव्हर वाईट एक होता. आय थिंक 60 धावा पाहिजे. प्रथमेश तुम्ही बिंदास राहा, सगळे षटकार दिले तरी तुम्ही जिंकाल. असं नाहीये. 72 धावा झाल्या तर मग संघ हरणार. पहिलाच बॉल. सुभाष गाडगेचा फटका आलाय. सुभाषला माहिती आहे की आता सिंगल डबलने काही होणार नाही, त्यामुळे अभिषेकच्या बॉलिंग वरती सुभाष आपल्या ताकदीने षटकार खेळण्याचा प्रयत्न करेल. 11 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. मोठं लक्ष आहे. यानंतर तुम्हाला इन ऍक्शन वैभव रसाल आणि निखिल बांगर. भूषण शेठ रसाल इन ऍक्शन दिसतील. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग अटॅक वरती अभिजित. सुभाष गाडगेची दांडी गोल. विकेट गोज डाऊन. सामना फसलाय आता आणि चेंडू शिल्लक येत 10 धावा पाहिजे. 10च्या 10 षटकार. 60 धावांची इथून गरज आहे. चांगला बॉल टाकलाय तो अभिषेकने. 9 चेंडू आणि 60 धावा. आता विजयाचा जल्लोष 7 स्टार कडे आणि 7-11 शिंगडोल. सध्या त्यांनाही माहिती आहे की 9 बॉल मध्ये 60 धावा होणं इम्पॉसिबल आहे. फटका चांगला आहे आणि चौकार चाललाय. बॉल सीमा पार. 56 पाहिजे आता 8 बॉल मध्ये. 8 बॉल मध्ये 56 पाहिजे. तिथे थांबवतो तुम्हाला. ही मॅच संपली की नंतर 3 मॅच आहेत, मग तुम्ही वाजवा. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये एकमेव मॅजिक मोमेंट होता तो भूषण शेठ रसाल यांचा चौकार. तो सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखा आहे, कारण तो चौकार म्हणजे ट्रॉफी मिळाली त्या चौकारावर. इथूनही मागे चाललाय चौकारासाठी. मंगेश खेडेकर खाली झुकणार तोपर्यंत चेंडू सीमा. हे महत्वाचं. आणखीन एक आठवण कालच्या दिवसाची की भूषण शेठ रसाल सामना हरतायत या इच्छेने मला वाटतं घरच्या दिशेने निघाले होते. गाडी स्टार्ट केली होती आणि त्यांना वाटलं की आता बॅटिंग साठी जायचं. ते परत आले आणि तिथून चौकार त्यांनी लगावला. हे विसरून चालणार नाही, कारण जी गाडीची किक बसली असती तर ते घरी गेले असते. ते 4 व्हीलर होते म्हणजे कदाचित त्याने चालू केली असती तर ते घरी गेले असते. पण चौकारासाठी आले आणि संघाला ट्रॉफी जिंकून दिली. फटका आलाय. प्रथमेश जाधव भरपूर धावतोय. 1 रन. 51 धावा करायच्या देणाऱ्या 6 बॉल मध्ये. षटक इथून संपलंय. 51 धावा 1 ओव्हर मध्ये पाहिजे. 70 धावांचं टार्गेट 4 ओव्हर मध्ये. त्यातही ओमकार भोईरला आता षटक देण्यात आलंय. 6 बॉल 51 धावांची गरज आहे. यानंतर लगेच दोन्ही संघ तयार होतील. एका बाजूला भरत रसाल म्हणजे सनी देओलच्या ऍक्शन मध्ये आलेत. घातक ठरतील ते श्री गणेश 11 साठी. तुफान फॉर्म मध्ये भरत. हेअरस्टाईल बनवले त्यांनी आणि डोक्याला जो काही पट्टा त्यांनी बांधला असं वाटतं की विपक्षी टीम वरती जसं सनी देओल म्हणतो ना 7 को एक साथ मारूंगा, तशी काही परिस्थिती तो करेल. फटका हवेत चाललाय. कोणी खेळाडू नाहीये. धावा मिळतील 2. 49 एकही धाव नाही. आय थिंक
1 रन घेतली. 50 पाहिजेत 5 चेंडू मध्ये. चला चला चेंडू टाकून घ्या लवकर, जास्त घेऊ नका. 4:30 वाजले, टाइम फास्ट चाललाय. रिव्हर्स शॉट बॅटर इथून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय, अडवलाय चेंडू. लेग बॉयची धाव मिळेल. 49 पाहिजे 4 बॉल मध्ये. 4 बॉल 49 ची गरज आहे. चार बॉल. शॉट आला. ओमकार भोईरच्या खात्यात विकेट येईल काय आपल्याला बघायचंय. 3 बॉल बाकी आहेत, धावा होणं अशक्य आहे. पण ओमकार भोईर विकेट कमावेल का यासाठी टीम प्रयत्न करते. कदाचित ती विकेट ओमकार कमावेल. चेंडू अगदी स्टंपला धरून त्याने टाकणं गरजेचं आहे. चांगला बॉल होता, मिस केला. मागे चौकार जाईल जरूर, पण बॉल बाकी आहेत 2. 22चा चौकार. धावा भरपूर आहेत, त्यामुळे धावांनी काही फरक पडणार नाही 7 स्टारला. फक्त ओमकार भोईरची 2 चेंडूवरती विकेट येईल काय बघायचंय. ओमकारने एका मॅच मध्ये 53 ठोकल्यात, एका मॅच मध्ये देखील ओमकारने 40 ठोकल्यात. या 2च मॅच मध्ये 73 तर झालं. एका मॅचचा स्कोर आय थिंक थोडाफार म्हणजे 20 आहे. 93 धावा एकट्या ओमकार भोईरच्या आहेत. वैभव रसालच्या थोडा मागे येतो, पाठलाग करतोय. फटका चांगला रडार मध्ये आणि विकेट इथून येते ओमकार भोईरच्या खात्यात. ज्या विकेट साठी ओव्हर घेतली ओमकारने, ती विकेट आली ओमकार भोईरच्या खात्यात. आणि शेवटचा बॉल इथून बाकी. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये 2 दिवसामध्ये वैभव रसाल आणि ऋषिकेश भालिवडे, श्रवण 11 शिंगडोलचे, ज्यांच्याही नावावरती 100 पार धावा आहेत. आणि आज ओमकार भोईरने त्या दोघांनाही टक्कर दिली. 1 चेंडू बाकी सामन्यामध्ये, औपचारिकता बाकी आहे फक्त. आणि हवे चाललाय चेंडू. ओमकार भोईरने 1 विकेट कमावली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय. बॅट मधून 40 धावा, बॉलिंग मधून 1 विकेट घेणारा ओमकार भोईर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करेन नारायणजी भालिवडे साहेब आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण द्या. 1 ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यावी.